नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या वतीने बेमुदत संप. नांदगाव नगर परिषदचे अस्थापनेवरील कर्मचारी व अधिकारी यांचा बेमुदत संप. जुनी पेन्शन योजना लागू करणे किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तात्काळ अंमलबजावणी करणे, तसेच नगर परिषद नगरपंचायती राज्य संवर्ग अधिकारी व नगर परिषद नगरपंचायती अस्थापनेवरील स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्या व मागण्या मान्य होण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना नांदगाव नगर परिषदचे अस्थापनेवरील कर्मचारी व अधिकारी सर्व बेमुदत संप असल्यामुळे नांदगाव शहरासह परिसरातील नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. नमस्कार. महाराष्ट्रात 350+ नगर परिषदा आणि नगरपंचायती आहेत आणि या नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये जे संवर्ग प्लस जे नॉन संवर्ग कर्मचारी आहेत ते सर्व अत्यावश्यक सेवा म्हणजे सकाळी 5 पासून ते संध्याकाळचे 6 वाजेपर्यंत स्वच्छता झालं, पाणी पुरवठा झालं, इलेक्ट्रिसिटी झालं, इलेक्ट्रिक झालं, असे सगळे अत्यावश्यक सेवा हे नगर परिषद कर्मचारी गावाला शहराला पुरवत आहेत. परंतु ह्याच नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचा जो लाभ झाला त्याचा NPS सेवार्थ ID याचा कसलाही विचार सरकारकडनं केला जात नाही आहे. हेच नगर परिषदेचे कर्मचारी होते जे कोविड योद्धा म्हणून त्यांनी रात्रंदिवस स्वतःची तर जाऊ द्या पण परिवाराचीही पर्वा न करता त्यांनी कार्य केलं आणि ते मागण्या कोणत्या करतायत तर स्वतःच्या हक्काच्याच करतायत. कुठल्याही म्हणजे आजपर्यंत कोविडमध्ये काम करत असताना किंवा दैनंदिन जीवनात त्यांच्या कार्यावर असताना किती सारे असे संवर्ग कर्मचारी झाले ते मृत पावले, परंतु त्यांच्या कुटुंबाला आजपर्यंत कुठलाही लाभ मिळाला नाही आहे. आणि ह्या सर्व ज्या मागण्या आहेत जसं पेन्शन झालं, सेवानिवृत्तीनंतरचे लाभ झालं, त्यांच्या सेवार्थ ID झालं, हे सर्व त्यांच्या हक्काच्या मागण्या त्या करत आहेत. तरी मी आज आमच्या सर्व नांदगाव नगर परिषदेच्या वतीने सांगू इच्छिते की कृपया या सगळ्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जावा. जर केला जात नसेल तर 4 तारखेनंतर सर्व संवर्ग कर्मचारी प्लस आस्थापना कर्मचारी, सफाई कर्मचारी हे पूर्ण क्षमतेने आणि सर्व अत्यावश्यक सेवा बंद करून संपात उतरतील. धन्यवाद. एस मराठी न्यूजसाठी विजय बडोदे, नांदगाव. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.